काय मग पिकनिकचा मजा आला की नाही? ए, बाहेर चक्क मूनलाईट आहे. आपण दोघ जण लॉन वर जाऊ. मला तर कंटाळा आले बाबा. मी आता जाऊन झोपते. 11:30 सुद्धा वाजले नाहीत आणि तुला झोप आली. ही काय झोपायची वेळ आहे? झोपायची वेळ काय? अरे कुणी रूम मध्ये आहे की नाही? अरे कुणी आत आहे की नाही? लवकर आतमध्ये जा. निळकंठ साधलेचा मुलगा, मला तू ओळखलं नाही? अरे मी तुझ्या बापाचा लंगोटी दोस्त फौजदार काका, तुम्ही यावेळी इथं? हो, वॉरंट घेऊन आलोय. वॉरंट? हो. कशाबद्दल? गुन्हा करतोय पुन्हा लपवून ठेवतोय. गुन्हा? काय रे, तुला काय वाटलं? हा, आम्हाला कळणार नाही तू लग्न केलेस? लग्न? काका काहीतरीच काय? काहीतरीच काय? मग खालच्या रेजिस्टर मध्ये मिस्टर आणि मिसेस साधले असं का लिहिले? मिसेस म्हणजे कोण? ती बायको. बायको ना? मग तिलाच पाहिजे. कुठे कुठे कुठे? तुम्ही आतमध्ये जाऊ नका. सुनबाईला पाहायला काय हरकत आहे? ती फार वाईट अवस्थेत आहे. हो म्हणजे मी नाही समजलो. तुमचा फौजदारी आवाज ऐकून ती आहे त्या अवस्थेत आत पळून गेली आहे. काका प्लीज कृपा करून तुम्ही उद्या सकाळी या. सकाळी? हो. मी तुझे काकू आणि आमचा मानलेला मुलगा अजय सहकुटुंब सहपरिवार येणार आहोत. हो. तयार राहा. हो. दोघही. हो. कुटुंब सहपरिवार. माय गॉड, माझा काका इथं कसा आला? आता काय करावं? हॅलो, काका? काका? हो, मी बोलतोय. काय तुम्ही येताय? नाही म्हणजे मला म्हणायचं होतं की तुम्ही अर्ध्या तासाने या. म्हणजे आम्हाला तेवढा वेळ लागेल ना तयारी व्हायला. हो हो हो, या ना. हो या. माझे आई उठ माझा का. अगं उठ माझा का. अरे काका काय करतो? कोण काका? अगं काल रात्री सांगितलं ना तुला, तोच. उठ. बात माझे आई तुझ्या पाया पडतो, पण उठ आणि लवकर तयार हो. आणि माझ्या काका काकूंसमोर काल रात्री सांगितल्याप्रमाणे माझ्या बायकोचं फर्स्ट क्लास नाटक कर बघ. बायकोचं नाटक? आपल्याला नाही जमायचं. असं काय करते? नाही असं नाही, माझ्यासाठी प्लीज. अगं असं काय करतेस? आत्ता माझा काका येईल. तुझा काका येऊ दे नाही तुझा मामा येऊ दे, आपला सौदा तुला खुश करायचा, तुझ्या काकाला नाही. असं नको करूस चंदा, माझ्या आबरूचा प्रश्न आहे. पण शेठ, तुझा काका पैसेवाला आहे का रे? चंदा थट्टा नको. मी आता अतिशय संकटात आहे. माझ्या काकाला जर का कळलं की तू कोण आहेस ते, तर माझी वाट लागेल. बाप मला घराच्या बाहेर काढेल. हे बघ, 2 दिवसाकरता माझ्या बायकोचं नाटक करायला काय हरकत आहे? बायकोचं नाटक आणि फुकटात? चंदा प्लीज. चंदा माझ्यासाठी बोल, या नाटकाचे किती पैसे देशील? पैसे 500 रुपये देतो. 500 रुपये एका दिवसाचे? बोल शेवटा पक्का? पक्का. आता सांग, बायको काय चीज आहे, काय काय करायला पाहिजे? हे बघ, हे पहिल्यांदा मशीन लावणं बंद करायला पाहिजे. अगोदर आंघोळ कर, एक झक्कास पैकी साडी नेस, आणि डोक्यावर असा पदर घे. आणि त्यानंतर मी हाक मारून तुला बोलवलं ना की तू अशी लाजत लाजत बाहेर ये आणि काका काकूंना वाकून नमस्कार कर. वाकून म्हणजे कसा? असा. नाही जमायचं. नाही जमायचं. अगं पण का? तोड काम आहे, ह्याचे एक्स्ट्रा पैसे पडतील. प्रत्येक सालामध्ये 10 रुपये. बोल. कबूल कबूल कबूल. पण चंदा, नाटक असं झकास व्हायला पाहिजे ना की माझे काका काकू एकदम खुश व्हायला पाहिजेत बघ. मेरे राजा,
ते कागद घोटाळे क्या अरे मेरी राणी, मंगलमूर्तीचे उत्साहात आगमन. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, ओरिसात गंभीर परिस्थिती, 20 जण ठार. आणि मी वाचेन की नंतर. तुला ठाऊक नाही उर्मिले, लक्ष्मण रेषा ओलांडून रावण आलाय. अगं शत्रूची सीमेवर अशी जुळवाजुळव चालली असताना आपण गाफील राहणं बरं नाही. बोलताय काय तुम्ही काकू, मी सांगतो ते मोठ्यांदा का वाचतायत. मला टाळण्यासाठी मुद्दाम मोठ्यांदा वाचतायत. मी म्हटलं तुम्हाला दोघांना विमा उतरवायचा नसेल म्हणून काय झालं. निलेश बाबूंना तर विमा उतरवायचा आहे. ते श्रीमंत आहेत, तुमचे पुतणे आहेत. मला त्यांच्याकडे घेऊन चला, म्हणजे तुमच्या वशिल्याने तरी माझं काम होईल. आता आपण सुन्मुख पाहायला जातो आहोत, तिथे हे कशाला बरोबर. मुळीच नको. आनंदाच्या वेळी अशा विम्याच्या गोष्टी कशा. ए चंदा, अगं तू तयार झालीस का. आत्ता काका येतील. आम्ही आलो आलो, आलो. हा, चला. या या. हा, नमस्कार करतो काका. हा. आयुष्मान. काकू, नमस्कार करतो. या या, बसा ना. अगो बाई, केवढा मोठा झालास रे. हा. लहानपणी मुंजीत पाहिला होता हा. आणि आता लग्नाच्या वेळी. हा, लग्नाच्या वेळी नाही, हनीमूनच्या वेळी. बघा ना काकू, तुम्ही काहीतरी सांगा बघू. इश्श, तुमच्या जिभेला काही हाड. अरे हाय नाही. हा निलेश, हा माझ्या दोस्ताचा मुलगा. बर. अजय. आता आमचाच म्हणे ना. नमस्कार निलेश भैया. अरे नमस्कार काय करतो, शेख हँड बॉय. अरे त्याची तब्येत बरी नाही का. म्हणूनच जरा हवा पलट करायला आलोय. अच्छा. आहो, पण सुनबाई कुठे आहे? हो. अरे निलेश, तुझी बायको कुठे. बसा. बोलव तिला. कुठे आहे. अगं ये काका आलेत. देतो बाई. अगं काकू पण आली आहे. आता उठ की. अगं लाजू नको. पदर घे ना उडून. हा ये ये, लाजू नको, लाजू नको. अगं ये ये. अगं ये ना, ये. अगं लाजू नको, परक कुणी नाहीये. हा ये. सावकार. हा हा हा, नमस्कार कर. ही अशी सलाम काय करते. नाही काका, त्याचं काय हा. आहे, तिचं सगळं आयुष्य मुसलमान वस्तीत गेलं ना, म्हणून नमस्कार कर. अगं अगं, अरे तोंडावरचा पदर तर काढायला सांग. सुंदर, छान बायको मिळवलीस हो. सुखी राहा. सुखी राहा. मी 20. ए निलेश, हा सुनबाई असा 10चा पाडा काय म्हणते. पाडा ते 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 तुमचं आयुष्य तितक्या वर्षांनी वाढावं ना, म्हणून ती देवाकडे प्रार्थना करते. असं. अरे हो, हे राहिलेच की. छे छे, मी तुझ्यापेक्षा लहान आहे, माझ्या कशाला पाया पडतेस बहिणी. हो, निलेश भैयाची तू बायको म्हणजे माझी बहिणीच. हो की नाही हो काकू. हो ना. बरं बुवा, तुला वहिनी म्हटलेलं आवडत नसेल तर नावाने हात मारीन. काय निलेश भैया, नाव काय रे भाभीचं. चंदाबाई. अरे हे काय नाव आहे. माझं काय चुकलं काय. नाही, माझं चुकलं. हा अगं वेडे, तू माहेरचं नाव कशाला सांगितलंस. मी ठेवलेलं सासरचं नाव सांग. चंदन. 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 चंदन, हा. किती गोड नाव आहे. स्वतः झिजून दुसऱ्यांना सुगंध देणार. चंदन, माहेर कुठलं ग तुझं. माहेर माहेर म्हणजे लग्नापूर्वी राहत होतीस ते. हा हा हा, गोहरबाईकडे. बॉम्बला. हे आपल्या धर्माची नाही. नाही, आहे आहे काका. अहो ती आपल्याच जाती धर्माची आहे. हा. चांगल्या कुळाशिलाची आहे. हा. पण गोहरबाईकडे राहत होती म्हणजे गोहरबाईच्या चाळीत राहत होती. रूम नंबर 400. बर बर. आई वडील. आई वडील
नाही येतो बिचारीला, अनाथ आहे. काका, आता मी चहा मागवतो. मागव मागव. पण मी तुझ्या बापाला जाब विचारणार आहे. कसला? आम्हाला या लग्नाला का नाही बोलावलं? का नाही बोलवलं? का नाही बोलावलं? का नाही बोलवलं? तोच तर सगळा घोळ आहे. हो? हा, अहो त्यांना हे माहीतच नाहीये. म्हणजे तू चोरून लग्न केलं? हा? काका, काका मला वाचवा. माझ्या बाबाने सांगू नको, नाही तर ते मला अनाथ करून टाक. सांगू दे हो, जाऊ दे. एवढी सोन्यासारखी बायको मिळाली, ती काय टाकायची आहे? तुझं कौतुक करायचं का रागवायचं? हा, चुकलं राणी साहेबा. हा सुनबाई, हे 101 रुपये घे. मी देतो. तुझ्याकडे नाही, तू घे. नको घे नको नको. घे ना. हा चल सुनबाई, पैस मला तुझी ओटी भरू दे. हे काय, तुझ्या कपाळाला कुंकू नाही? अगं, सवाष्णीनं कुंकवाशिवाय राहू नये. कुंकू लावावं, वेणी घालावी, म्हणजे सवाष्णीला शोभून दिसत. घे, ही ओटी घे. चंदन, ए चंदन, अगं ओटी घे ना पदरात. ओटी माझी योग्यता. अगं मला माहित असतं ना, तर याच्यापेक्षा चांगली ओटी आणली असती तुझ्यासाठी. कसं सांगू? हे बघ, ओटीला असं नाही म्हणायचं नाही, समज. माहेरून तुझी आई तुझी ओटी भरते. हे बाळ, रडू नको. हे बघ, असं रडायचं नाही. हा, रडायचं नाही. हे काय, तुझं मंगळसूत्र कुठे आहे? अशाच धमाल मनोरंजनासाठी NH मराठीला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.